हॅलो फ्रेंड्स, आज एक युनिक अशा मेहंदी पॅटर्नसोबतच तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। तर आज युनिक अशा मेहंदी पॅटर्नमध्ये आपण बघणार आहोत ब्राइड वर्कमध्ये वापरले जाणारे 3 असे मेहंदी पॅटर्न, आणि ते फक्त मी हातावरती ट्राय न करता बोटांवरती ट्राय करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे गणेशजी आणि एलिफंट आणि चौघड असे 3 पॅटर्न मी बोटावरती ट्राय करणार आहे। तर यासाठी तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग आणि हे सिंगल पॅटर्न अगोदर आपल्याला खूप ट्राय करायचे आहेत। त्याच वेळेस तुम्ही हे बोटावर अगदी नाजूक पद्धतीचं डिझाईन काढू शकता। त्यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज आहे। तर इथं गणेशजीचा पूर्ण आकार देऊन झाल्यानंतर मी यांना पूर्ण डार्क करून घेणार आहे। फक्त त्यांचे डोळे आपण डार्क करायचे नाहीत, बाकीचा पूर्ण भाग डार्क करायचा आहे। तर आपलं बोटावरचं काम जेणेकरून ते आपण काय काढले हे समजेल इतपत तर आपल्याला त्याची फिनिशिंग असणं महत्त्वाचं आहे। तर मी आज हे पहिल्यांदाच बोटावरती ट्राय केलेलं आहे। तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की ते कसे आले आहेत। याच्यानंतर आपण छोटंसं इथं एलिफंटची डिझाईन काढणार आहोत आणि त्याला पण आपण डार्क करून घेणार आहोत। ब्राइड वर्कमध्ये हे सगळे पॅटर्न अगदी आवर्जून काढले जातात। तर तुम्ही ह्याचा खूप प्रॅक्टिस करा आणि हे सगळे पॅटर्न तुम्ही शिकलेच पाहिजेत। तर इथं आपण छोटूसा एलिफंटची डिझाईन काढणार आहे आणि त्यालाही पूर्ण बाजूच्या भागाने आपण डार्क करून घेणार। एलिफंट डार्क करायचं नाही आपल्याला, त्याची बाजूची उरलेली जी जागा आहे ती सगळी आपल्याला डार्क करून घ्यायची आहे। आतील आपल्याला एलिफंट पूर्ण प्रॉपर डिझाईन दिसावी अशा पद्धतीने कमीत कमी आपल्याला ते बोटावरती बसवायचं आहे। याच्यानंतर आपण चौघड्याचे डिझाईन काढणार आहोत। तर चौघडा इथे मी सिंगल चौघडाच काढलेला आहे। तर बोटावर डिझाईन अगदी नाजूक पद्धतीनं असल्यामुळे आपल्याला घाई न करता ती ट्राय करायचे आहेत। आपण जसे हातावर हे ब्राइड वर्कमध्ये यूज करतो तशा पद्धतीनं आपण बोटावर सुद्धा ब्राइडच्या डिझाईनमध्ये हे यूज करू शकतो। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मराठी भाषेतील मेहंदीच्या माहितीसाठी, युनिक अशा मेहंदी ट्युटोरियलसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाकीचे व्हिडिओ बघायला विसरू नका। तिकडे सुद्धा मराठी भाषेतील मेहंदीची माहिती विथ खूप सुंदर असे मेहंदी ट्युटोरियल मी अपलोड केलेले आहेत। तर नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की एका बोटावरती 3 ब्राइड वर्कचे पॅटर्न मी बसवलेले आहेत। तर तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार।